नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरल फाउंडेशन कोर्स GFC या विषयामध्ये लक्षात घ्या, चौथं प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. 3 प्रकरणे अभ्यासून त्याच्या नोट्स, त्याची प्रश्न उत्तरे, स्वाध्याय या ठिकाणी मी व्यवस्थित त्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केलेले आहेत. प्रश्न उत्तराचा भाग पण तुम्हाला सेंड केलेला आहे. जरी कुणाला काही अडचणी असतील तरी त्यांनी या ठिकाणी मला फोन करा किंवा व्हॉट्सअपवरती मॅसेज सेंड करा. आपण त्यानुसार या ठिकाणी पुढं तुमचं जे काय शंका असतील त्या सॉल्व करू. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपण आतापर्यंत 3 कोणती प्रकरणे अभ्यासली की पहिलं प्रकरण या ठिकाणी होतं आपलं. पहिलं प्रकरण उद्योजकीय जीवनक्रम, दुसरं होतं बाजारपेठीय मूल्यमापन, तिसरं होतं प्रकल्पाची निवड आणि चौथं प्रकरण आता आपण अभ्यासत आहोत संसाधने एकत्रीकरण. त्याचा अर्धा भाग आपण मागील लेक्चरला, रेकॉर्डेड लेक्चरला बघितलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच अगोदर लक्षात घ्या की मी एक लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला आपला जनरल फाउंडेशन कोर्स हा विषय या ठिकाणी लक्षात घ्या, HSC बोर्डला पेपर पॅटर्न कसा आहे तो पण सांगितलेला आहे. तरी परत एकदा सांगतोय, 60 मार्काचा लेखी पेपर आहे आणि 40 मार्काचं इंटरनल कामकाज आहे. अंतर्गत कामकाजामध्ये लक्षात घ्या तुम्हाला प्रोजेक्ट वर्क आहे. तर प्रोजेक्ट वर्क अभ्यासत असताना तुम्हाला मी प्रोजेक्टची यादी सेंड करणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. ती यादी बघून तुम्ही त्यामधला कोणत्याही एका विषयावरती प्रोजेक्ट करायचा आहे. तो तुमच्या प्रोजेक्ट पेपरची जी पेजेस आहेत ते एक साधारण 20-25 पेजेस घ्या. 1 साईड पेजेसवरती व्यवस्थित लिहा. पट्टी फाईल खरेदी करा. त्यामध्ये अनुक्रमणिका आणि त्या टॉपिक वाईज माहिती तुम्ही लिहायची आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला मी जे काय अडचणी येतील त्या संदर्भात तुम्ही मला फोन करा, त्याद्वारे आपण त्या सॉल्व करू. पण प्रत्येक विद्यार्थ्याने प्रकल्प तयार करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, अनिवार्य आहे. मग त्याला इंटरनल मार्क आहेत. चला तर मग या ठिकाणी आज आपण राहिलेला जो संसाधने एकत्रीकरणाचा भाग आहे तो अभ्यासणार आहोत. बघा या ठिकाणी चौथं प्रकरणामध्ये कार्यजल विश्लेषण म्हणजे कोणत्या कामाला प्राधान्यक्रम द्यायचा, त्या कार्यजल विश्लेषणाचे महत्त्व व फायदे आज अभ्यासणार आहोत. बघा या ठिकाणी मी वाचतोय, लक्ष द्या सर्वांनी आणि नंतर एक्सप्लेनेशन करतोय की कार्यजल विश्लेषणामध्ये बघा सुरुवातीला उपलब्ध मर्यादित साधनांच्या साहाय्याने किमान वेळेत व किमान खर्चात प्रकल्प पूर्ण करणे, विविध कार्यामध्ये सुसंवाद निर्माण होतो, प्रारंभीच्या त्रासदायक घटनांची जाणीव होते, कोणत्याही घटनेकडे पाहण्याची व विचार करण्याची दिशा बदलते, तसेच कामावर लक्ष केंद्रित करणं शक्य होतं, प्रकल्पातील निर्णय कृती हे विश्लेषण दर्शवते. म्हणजे कार्यजल विश्लेषणाचे लक्षात घ्या फायदे बघत असताना आपल्याला लक्षात घ्या, कार्यजल विश्लेषणामध्ये लक्षात घ्या आपल्याला योग्य वेळी योग्य उपलब्ध साधनांच्याद्वारे या ठिकाणी कामाचं रूपरेखा तयार करावी लागते. त्यामध्ये उपलब्ध साधनांचा वापर करणं, त्याचबरोबर विविध कार्यांमध्ये सुसंवाद राखणं ते पण गरजेचं आहे. तसंच या ठिकाणी योग्य कार्य योग्य वेळेत करणं, कामाचा प्राधान्यक्रम ठरवणं, त्याच्यामुळं आपल्याला अनेक अडचणी ज्या लक्षात येतात आणि आपल्याला त्यावरती फोकस करता येतो. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट बघणार आहोत की स्वयंरोजगारासाठी सहाय्यभूत विविध योजना आणि संस्थांची भूमिका. लक्षात घ्या, स्वयंरोजगार करण्यासाठी आपल्याला
विविध संस्था गव्हर्मेंट या ठिकाणी सहाय्य करत असतं, मदत करत असतं. तर त्या संस्था कोणत्या आहेत? तुम्हाला शॉर्ट नोटला विचारलं जाऊ शकतं की स्वयंरोजगार करण्यासाठी ज्या काय संस्था आपल्याला मदत करतात, सहाय्य करतात, त्या कोणत्या आहेत? त्याची यादी 8 मुद्दे आहेत आणि त्या प्रत्येक मुद्द्याचं एक्सप्लेनेशन, त्या संस्थेची स्थापना, वर्ष, कार्य, प्रत्येक संस्थेचं मुख्यालय कुठं आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपरमध्ये हे प्रश्न विचारतात. ऑब्जेक्टिव्हमध्ये हे महत्त्वाचं आहे. बघा, पहिलं काय आहे? उद्योग संचालनालय. म्हणजे उद्योग संचालनालय, त्याला इंग्लिशमध्ये डायरेक्टर्स ऑफ इंडस्ट्रीज असं आपण म्हणतो. दुसरं आहे बघा, जिल्हा उद्योग केंद्र. जिल्ह्याच्या ठिकाणी जे उद्योग केंद्र आहे त्याला जिल्हा उद्योग केंद्र. तिसरं आहे बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, म्हणजे त्यालाच आपण MIDC म्हणतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, MIDC. चौथा आहे बघा, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र. म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ते पण खूप महत्त्वाचं आहे. पाचवा आहे बघा, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे लहान स्वरूपाचे उद्योग आहेत, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ त्यांना ते सहाय्य करत असतं. या ठिकाणी सहावं बघा, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ. म्हणजे वित्त पुरवठा करणारे महाराष्ट्रामधले जे राज्य वित्तीय महामंडळे आहेत तेही या ठिकाणी मदत करत असतात. सातवं आहे खादी व ग्राम उद्योग मंडळ. म्हणजे खादी व ग्राम उद्योगसुद्धा या ठिकाणी व्यवसायाला मदत करत असतात. त्याचीही माहिती आपल्याला बघायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे तांत्रिक सल्ला विनिमय संघटना. हे तांत्रिक सल्ला देणाऱ्या काही संस्था आहेत, विनिमय करणाऱ्या काही संस्था आहेत, मालाची विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या काही संस्था आहेत, त्याचाही अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या सहाय्य करणाऱ्या संस्थांचा अभ्यास आज करायचा आहे. त्यामध्ये बघा, या ठिकाणी सुरुवातीला पहिली जी संस्था आहे, लक्षात घ्या की पहिली संस्था आहे उद्योग संचालनालय. त्याची माहिती बघा, उद्योग संचालनालयाच्या प्रमुखपदी उद्योग विकास आयुक्त असतात. त्यांच्यासाठी अतिरिक्त विकास आयुक्त, अतिरिक्त संचालक या ठिकाणी उद्योग अधिकारी वर्गांची नेमणूक करत असतात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती याप्रमाणे 6 विभागात विभागीय कार्यालये स्थापन केलेली आहेत. लक्षात घ्या. तर हे उद्योग संचालनालय काय करत असतं? लघु उद्योगांना सहाय्य करणं, त्याचबरोबर या ठिकाणी वसाहतीची स्थापना करणं, लघु उद्योगांची नोंदणी करणं, उद्योजकांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं, उद्योगासाठी विविध घटकांची उपलब्धता करून देणं, त्यामध्ये जागा, पाणी, त्याचबरोबर विविध या ठिकाणी उद्योजकांना समस्यांवरती मार्गदर्शन करणं व नवीन उद्योग उभारणीसाठी मदत करण्याचं महत्त्वाचं कार्य हे उद्योग संचालनालयाचं असतं. ठीक आहे. आता आपण दुसरी संस्था अभ्यासत आहोत की ती म्हणजे आहे, लक्षात घ्या, जिल्हा उद्योग केंद्र. लक्षात घ्या, ग्रामीण व निमशहरी भागात नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या उद्योगांची वाढ करण्याची इच्छा असणारे उद्योजकांना सहाय्य करणे हे जिल्हा उद्योग केंद्राची महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी ते स्थापन झालेलं आहे. आता या जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना 1 मे 1978 ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं की जिल्हा उद्योग केंद्र कधी स्थापन झालं. तर 1 मे 1978 या ठिकाणी हे जिल्हा उद्योग केंद्र, यावर्षी जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, 1 मे 1978 साली जिल्हा उद्योग केंद्र, या जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तर जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य काय असतं लक्षात घ्या. नवीन उद्योजकांना त्यांची नवीन उद्योगाची नोंदणी करणं,
त्याचबरोबर त्यांना सोयी सवलती उपलब्ध करून देणं, सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी भांडवल देणं, विविध योजनांद्वारे अनुदान देण्याचं महत्त्वाचं कार्य करावं लागतं. तसेच केंद्र सरकारच्या 15% मध्यवर्ती अनुदान, तसेच राज्य शासनाचं भांडार खरेदी योजना, नव उद्योजकांना या ठिकाणी विविध साधनसामुग्रीची उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जिल्हा उद्योग केंद्राचं महत्त्वाचं कार्य त्यांना करावं लागतं. कर्ज पुरवठा करण्याचं कार्यही जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता तिसरं बघा, हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC लक्षात घ्या. आता यामध्ये महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट 1962 रोजी या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. MIDCची स्थापना 1 ऑगस्ट 1962 रोजी करण्यात आलेली आहे. याचा मुख्य उद्देश राज्यात जलद औद्योगिक विकास घडवून आणणे हा आहे. या महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तुम्हाला लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला काय विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1 ऑगस्ट 1962 रोजी स्थापना आहे. याचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. त्यामुळं तेही तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 1 ऑगस्ट 1962 रोजी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि याचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये लक्षात घ्या की काय काय सुविधा पुरवल्या जातात, की या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राचा विकास केला जातो. त्यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, त्याचबरोबर वसाहती इत्यादी उपलब्ध करून दिले जातात. तसेच निवासाच्या सोयीसुद्धा कामगारांना उपलब्ध करून दिल्या जातात. MIDCमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला राहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. तसंच या ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करून या ठिकाणी विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचं कार्य ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे करत आहेत. आता पुढील नेक्स्ट संस्था आहे बघा, लक्षात घ्या की याही संस्थेचं कार्य आपल्याला बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र. लक्षात घ्या. तर यामध्ये या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना महत्त्वाचं आहे बघा, ऑक्टोंबर 1988 करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ऑक्टोंबर 1988 त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी औरंगाबाद येथे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे विचारलं जाऊ शकतो तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला की महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कधी स्थापन झालं, ऑक्टोबर 1988. कुठे स्थापन झालं, औरंगाबाद येथे स्थापन झालं आणि याचं मुख्य कार्यालय औरंगाबाद असून या संस्थेची 8 विभागीय कार्यालये आहेत. लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुख्य कार्यालय औरंगाबाद आणि त्याची 8 विभागीय कार्यालये आहेत. लक्षात घ्या. तर या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचं कामकाज काय आहे, उद्दिष्ट काय आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी प्रशिक्षण देणं, विविध उद्योजकतेचा प्रसार व प्रचार करणे, उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणे, त्याचबरोबर भविष्याच्या योजना आखणं आणि उद्योजकांना काय अडचणी येत असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचं कार्य, महत्त्वाचं कार्य करावं लागतं. स्वयंरोजगार निर्माण करण्याची एक मोठी जबाबदारी या केंद्रावरती गव्हर्नमेंटने दिलेली आहे. त्याचबरोबर आता हे आपण बघितलं. पुढचं या ठिकाणी केंद्र 5 बघत आहोत की महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ याची माहिती आपण बघू. मर्यादित या मंडळाची स्थापना सन 1962 करण्यात आलेली आहे. म्हणजे लघु उद्योग विकास महामंडळ स्थापना 1962 झालेली आहे आणि याचं मुख्य कार्य लघु उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करणे, तसेच विपणन सहाय्य देणे, कच्चा माल उपलब्ध करून देणे,
गोदामांची सुविधा, पूरक उद्योगांना सहाय्य, आयात निर्यातीस सहाय्य आणि सुशिक्षित बेरोजगारांना सहाय्य करण्याचं मुख्य कार्य लघु उद्योग विकास महामंडळांना करावे लागते आणि त्या पद्धतीने ते कार्य करत असतात. ठीक आहे. आता पुढं या ठिकाणी 6वं बघा की महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ. लक्षात घ्या. तर या महामंडळाची स्थापना 1962 करण्यात आलेली आहे. महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून 9 विभागामध्ये कामकाज चालते. लक्षात घ्या. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना 1962 साल आहे. लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुम्ही फोकस करा. तुम्हाला आवश्यकता असेल तिथं लिहून घ्या, म्हणजे ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापन संचालक मंडळाकडे असतं आणि या ठिकाणी महावितरणाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे तुम्हाला सांगितलंच आहे. 8 विभागामध्ये विभागीय कार्यालय आहेत. ते या ठिकाणी काय कामकाज आहे? संशोधन व विकास कार्यांना योजना वित्त पुरवठा करणे, कर्ज पुरवठा करणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना आखणे, वाहतुकीची सुविधा, आजारी उद्योजकांचं पुनर्वसन करणं, त्याचबरोबर बीज भांडवल उपलब्ध करून देणं, आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, संशोधन कार्यामध्ये व त्याचं संशोधन कार्य व त्याचा विकासांना सहाय्य करणं, अशा प्रकारे या महामंडळाचं कार्य आहे. आता पुढं या ठिकाणी 7वं बघा, तांत्रिक सल्ला विनिमय संघटन कंसात मिटकॉन. लक्षात घ्या. तांत्रिक सल्ला विनिमय केंद्र कंसात आहे, आपण या ठिकाणी त्याला म्हणतो मिटकॉन. तर मिटकॉन संस्थाच आहे. लक्षात घ्या की या संस्थेचं मी पुढं वाचतोय, ही संस्था 1982 साली स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ऑब्जेक्टिव्हला, मिटकॉनची संस्था किंवा तांत्रिक सल्ला विनिमय संघटना कधी स्थापन झाली? 1982 साली. तर आहे या संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यापुरतेच मर्यादित आहे. हे पण ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. मिटकॉनचं कार्य कोणत्या राज्यात चालतं? तर महाराष्ट्र व गोवा या राज्यामध्ये चालतं. लक्षात घ्या. आणि मिटकॉनचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. म्हणजे लक्षात घ्या, मिटकॉनचं मुख्य कार्यालय कुठं आहे? पुणे येथे. त्याचबरोबर नव्याने पुढे येणाऱ्या तरुण उद्योजकांना शिक्षण व प्रशिक्षण देणे, छोट्या व मध्यम उद्योगांची स्थापना करणे. लक्षात घ्या. म्हणजे मिटकॉनचं मुख्य या ठिकाणी स्थापना काय आहे? 1982 साली हे स्थापन झालेले आहे. कोणत्या 2 राज्यात कामकाज केलं जातं? कोणत्या राज्यापुरतं मर्यादित आहेत? महाराष्ट्र व गोवा. आणि याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. लक्षात घ्या. मिटकॉनचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्याचबरोबर छोट्या व लहान उद्योगांना प्रशिक्षण देण्याचं कार्य या ठिकाणी मिटकॉनतर्फे करण्यात येत आहे. लक्षात घ्या. आणि मिटकॉनचं महत्त्वाचं कार्य लक्षात घ्या, नव्याने पुढे येणाऱ्या होतकरू तरुणींना, उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचं महत्त्वाचं कार्य मिटकॉन करत आहे. तसेच उद्योजकांसाठी शिक्षण व प्रशिक्षण आणि माहिती सेवा उपलब्ध करून देणे, नव्या आणि कमकुवत उद्योगांना पालक सेवा उपलब्ध करून देणे, औद्योगिकरणाची प्रक्रिया वाढीस लावणे आणि नवीन तंत्र संशोधन आणि उत्पादन तंत्राची विकास करण्याचं कार्य या मिटकॉन संस्थेद्वारे केलं जातं. तर अशा प्रकारे ही मिटकॉन संस्था आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्हचा भाग खूप या ठिकाणी उपयुक्त आहे, बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही हा अभ्यास व्यवस्थित करा आणि जिथं आवश्यकता आहे तिथं ऑब्जेक्टिव्हचं व्यवस्थित लिखाण करा. ठीक आहे. झालेल्या नोट्स पण व्यवस्थित लिहा. यानंतर या 4थ्या प्रकरणाचं ऑब्जेक्टिव्ह
मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करणारच आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित सॉल्व करा. काही अडचणी आल्या तर विचारा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण 4थं प्रकरण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे आणि आपला हा 4थ्या प्रकरणाचा भाग या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही प्रत्येक भागाच्या नोट्स काढा, जिथं आवश्यकता आहे तिथं लिहून घ्या आणि ऑब्जेक्टिव्हची पण तयारी चांगली करा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण 4थं प्रकरण संपवलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.